हा नेपाळचा पंतप्रधान बालेनशाह पागल झालाय की काय? म्हणजे त्याने ज्या पॉलिसीज पंतप्रधान झाल्याबरोबर राबवल्या ह्या सगळ्या तुम्हाला तर माहितीच आहे. VIP कल्चर संपवून टाकलं, स्टुडंट पॉलिटिक्स संपवलं, खाजगी शाळा बंद केल्या, 100 दिवसाच्या पॉलिसीज तयार केल्या. हे सगळं आपण मागच्या काही दिवसापासून बघतोय. मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटत होतं की पॉलिसी बनवणं फार सोपं असतं, परंतु त्या एक्झिक्यूट करणं त्याहूनही जास्त अवघड होतं, कारण आपण अशा देशात राहतोय. परंतु काल जी ही बातमी पाहिली, त्याची शहानिशा केली, त्याच्यानंतर खूप एक्साइट झालो. बालेनशहाने त्याच्याच मंत्रिमंडळातील लेबर मिनिस्टर दीपक कुमार शहा याला बडतर्फ केलं मंत्रिपदावरून. कारण काय होतं, तर त्याने त्याच्या बायकोला कुठल्या तरी हेल्थ इन्शुरन्सच्या बोर्डावरती घेतलं, म्हणजे त्याने भ्रष्टाचार केला आणि बालेनशहाने त्याला त्याच्या मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. जस्ट इमॅजिन, आपण आपल्याकडच्या नेत्यांना सांगितलं की तुम्हाला कुठलाही भ्रष्टाचार करता येणार नाही, तुमची मुलं सरकारी शाळेत शिकतील, तुम्हाला कुठलीही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही, कॉन्वाय मिळणार नाही, तुम्हाला ट्रॅफिकमध्ये उभं राहावं लागेल, लोकांसारखे रूल तुम्हाला सुद्धा फॉलो करावे लागतील, तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांना कुठलं महामंडळ देता येणार नाही, कुठली कबड्डी संघटना, कुठली खो खो संघटना देता येणार नाही, कुठल्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष करता येणार नाही. वरिष्ठ नेत्यांना सांगितलं की तुमचा कुठल्याही योजनेवरती फोटो लागणार नाही, कुठेही तुमची लाल केली जाणार नाही. असं जर आपल्या नेत्यांना सांगितलं तर मला असं वाटतं की आजच 95% राजकारणी आपल्या पदाचा राजीनामा देतील. याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर आम्ही राजकारणात आलो होतो. 25,000 रुपये पगाराचं नगरसेवकाचं पद मिळवण्यासाठी आम्ही 10-10, 20-20 करोड रुपये कशासाठी खर्च करतोय? हेच सगळं मिळवण्यासाठी. खरंच आपल्या शेजारीच नेपाळसारख्या देशामध्ये काहीतरी खूप एक्साइटिंग घडतंय आणि त्याचे पडसाद भारतात नक्कीच पडतायत आणि काही ना काही रिव्होल्यूशन नक्कीच येणार आहे. माझी तर मनस्वी अशी इच्छा आहे की नेपाळसारखी छोटी मोठी क्रांती आपल्या भारत देशात नक्कीच झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?